नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांची मुलं देश सोडून गेलेले आहेत आणि ते नेते आपल्या देशात राजकारण करतात। आता हे देश सोडून का गेले? इथं जर काय दंगा झाला, इथं जर काय पुढे जाऊन देशामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती झाली तर मात्र आपल्याला दुसऱ्या देशात पळून जाता येईल, तिथं मुलांकडे राहता येईल, म्हणून त्यांनी आपली मुलं परदेशामध्ये सेटल केल्यात, तिथलं नागरिकत्व घेतलेलं आहे त्यांनी। त्याचबरोबर कितीतरी खेळाडू, कलाकार, उद्योगपती या सगळ्यांची मुलं किंवा ते स्वतः दुसऱ्या देशात राहतात, मात्र पैसे आपल्या देशामध्ये कमवतात। हे आपल्याला किती जणांना माहिती आहे? त्यातले त्यात भारतीय जनता पक्षाची जवळपास जे मोठे लीडर्स आहेत त्या सगळ्यांची मुलं परदेशाला राहिला आहेत आणि तिथलं त्यांनी नागरिकत्व घेतलेलं आहे, तिथं त्यांचं मतदान आहे। भारतामध्ये त्यांचं मतदान नाही, म्हणजे त्या भागात तिकडं त्यांचं मतदान आहे। तर असे किती मंत्री आहेत की त्यांची मुलं परदेशामध्ये राहतात, फॉरेन कंट्रीमध्ये राहतात। तर किती खेळाडू आहेत, कोण कोण खेळाडू आहे, क्रिकेटर कोण आहे, तर इतर कोण कोण आहे ते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ जर आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच देशात राहून पैसे कमवतात हे लोक, मात्र ते इतर देशाचं नागरिकत्व त्यांनी घेतलेलं आहे, तिथं त्यांच्या भल्या मोठ्या अशा प्रॉपर्ट्या जमवलेल्या आहेत, इथं भ्रष्टाचार करायचा आणि दुसऱ्या देशात जाऊन संपत्ती खरेदी करायची, असं काहीच सत्र या देशातल्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे। तर त्याच विषयाचा आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, चर्चा घेऊन आलेलो आहे। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल। तर चला चर्चेला सुरुवात करूया। देशामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि इथल्या भ्रष्टाचाराच्या पैशावरती दुसऱ्या देशामध्ये जागा, बंगले, जमीन खरेदी करायचं, हे सत्र काय आता नवीन राहिलेलं नाही। या देशामध्ये 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून या देशातले अनेक उद्योगपती इथले पैसे घेऊन दुसऱ्या देशात पसार झाले। तर अनेक क्रिकेटर, कलाकार इथल्या देशातली जाती व्यवस्था, जातीवाद, दंगे, दंगली आणि नीच पातळीचं राजकारण यामुळं देश सोडून ते इतर देशामध्ये स्थायिक झालेले आहेत। तसंच भारतीय जनता पक्षाचे सुद्धा जे काय मोठे मोठे लीडर आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, तसंच राष्ट्रीय लेवलचे जे देशाच्या लेवलचे जे राजकारणात असलेली जी मंडळी आहेत, या जवळपास 90% लोकांनी बाहेरच्या देशामध्ये घरं घेतली आहेत, बंगले, तिथं उद्योगधंदे सुरू केलेले आहेत, मल्टिप्लेक्स, मॉल, कंपन्या त्या दुसऱ्या देशामध्ये टाकलेल्या आहेत। म्हणजे या देशामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन हे सगळे पैसे तिथं लावायचे, असं काहीच चित्र सध्या देशाचं सुरू आहे। आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की अजित पवार यांच्या मुलाचं लग्न दुसऱ्या देशामध्ये झालं, म्हणजे अजित पवारांचं तिथं सुद्धा घर आहे आणि इथं सुद्धा, म्हणजे भारतात त्यांचा व्यवसाय आहे आणि राहणं हे दुसऱ्या देशात आहे। तर अजित पवारांचं मतदान मात्र इथंच आहे, त्यांच्या मुलांचे सुद्धा मतदान इथंच आहेत। तर सुरुवातीला आपण बघू की देशातले जे पळून गेलेले जे उद्योगपती आहेत ते नेमके कोणते कोणते आहेत, त्यांनी किती संपत्ती घेऊन देश सोडला, अशा देश सोडणाऱ्या लोकांची संख्या ही भरमसाठ झालेली आहे आणि ही देशाला चिंता वाढवणारी गोष्ट आहे। म्हणजे जर अशा पद्धतीनं जर होत असेल तर मात्र देश अतिशय चिंतेमध्ये आहे। देशाची आर्थिक स्थिती अतिशय चिंताजनक सध्या बनलेली आहे। आता देश सोडणारे
लोक बघा सोबत नेलेली संपत्ती 2023, 2024, 2025 म्हणजे देश सोडण्याचं प्रमाण हे 2014 पासून सर्वाधिक वाढलेलं आहे. भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे की ज्या देशातली लोक देश सोडून जात आहेत. म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की देशाची परिस्थिती काय आहे. आता याच्यामध्ये बघा देशातली संपत्ती म्हणजे घेऊन बाहेर देशामध्ये राहणाऱ्या लोकांची मी तुम्हाला उद्योगपतीचे सध्या नावं सांगतो आणि कोण कुठं राहते. बघा गोपीचंद हिंदुजा 1,85,000 कोटीची इस्टेट आहे. ते UK म्हणजे लंडन मध्ये स्थायिक झालेला आहे, तिथला मतदार झालेला आहे. LN मित्तल यांची 1.75 लाखाची संपत्ती आहे आणि ते लंडन मध्ये वास्तव्यास आहेत. जय चौधरी 1.46 लाखाची संपत्ती आणि सॅन होजी म्हणजे US मध्ये ते स्थायिक झालेला आहे. अनिल अग्रवाल यांची संपत्ती 1.11 लाख आहे आणि ते लंडन मध्ये स्थायिक झालेले आहेत. आता शहापूर पल्लोजनी मिस्त्री यांची 88,750 कोटींची संपत्ती आहे आणि ते मोनॅको या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. आता प्रकाश लोहिया 87,700 कोटींची संपत्ती, ते लंडन मध्ये UK मध्ये राहायला गेलेले, तिथलं नागरिकत्व घेतलेलं आहे. विवेक चंद सहगल यांची 57,060 कोटींची प्रॉपर्टी आहे, ते मेलबर्न ऑस्ट्रेलिया मध्ये राहायला गेलेले आहेत. आता जयश्री उल्लाल यांची संपत्ती आहे 50,170 कोटींची आणि ते सॅन फ्रान्सिस म्हणजे USA मध्ये राहायला गेलेले आहेत. आता युसुफ अली यांची संपत्ती आहे 46,000 कोटींची आणि ते अबुधाबी मध्ये UAE मध्ये राहायला गेलेले आहेत. राकेश गंगवान यांची संपत्ती आहे 42,790 कोटींची आणि ती मियामी म्हणजे USA मध्ये राहायला गेलेले आहेत. आता हे लोक का देश सोडून गेले बघा. USA मध्ये 0% टॅक्स आहे, इन्कम टॅक्स, गोल्डन व्हिसा, लक्झरी लाईफस्टाईल आहे आणि 2025 मध्ये 9,800 लोक देश सोडून गेलेले आहेत. म्हणजे 2014 पासून देशामध्ये लोक देश सोडून जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये सर्वात जास्त टॅक्स बसतो आणि त्या टॅक्स मधून लोकांना काहीही मिळत नाही. आपल्याकडं मुलांसाठी चांगलं शिक्षण नाही, सुरक्षितता नाही, राजकारण गचाळ आहे आणि या देशामध्ये चिंतेची बाब बनलेली आहे. आता नवीन लक्षवेधी असेल किंवा 2014 पासून अनेक लोक देश सोडून गेलेले. आता त्यात कलाकारांचं सुद्धा सांगतो तुम्हाला. कलाकार प्रियंका चोपडा लॉस एंजेलिसला राहते, दीपिका पदुकोण डेन्मार्क मध्ये राहते, राधिका आपटे लंडन मध्ये राहते. म्हणजे हे कलाकार आहेत देश सोडून गेलेले, तिकडल्या देशाचं नागरिकत्व घेतलंय त्यांनी. आता काम इकडे करत असतील पण तिकडं प्रीती जिंटा बी गेली देश सोडून. नोरा फतेही कॅनडामध्ये राहते, एस रजा पॅरिस मध्ये राहतात, MF हुसेन लंडन मध्ये राहतात, रविशंकर ज्यांचं आपण बरेच चांगली गाणी ऐकली ते सुद्धा USA मध्ये राहतात. झुबिनी मेहता ह्या इटली मध्ये राहतात. म्हणजे हे आपल्या देशातले कलाकार आहेत. जसं विराट कोहली, अनुष्का शर्मा हे लंडन मध्ये राहतात, अक्षय कुमार कॅनडाला राहतो, तिथलं त्याचं नागरिकत्व घेतलेलं आहे त्याने. आलिया भट्ट ब्रिटिश मध्ये राहते, ब्रिटिश मध्ये. बघा हे सगळे लोक परदेशामध्ये राहतात आणि हे देश सोडून का गेले की 2014 पासून जे देशामध्ये जातीवादाचं जे राजकारण सुरू झालेलं आहे, जातीवाद सगळीकडे जिकडे बघल तिकडे जातीवाद, भांडणं तन्नं दंगली, यामुळं हे लोक देश सोडून अक्षरशः गेलेले आहेत. आता बघा हे कामासाठी मात्र आपल्या देशातच पैसा देशात कमवतात पण राहायला तिकडं मतदान तिकडं आहे. आता क्रिकेटर सुद्धा अनेक गेलेले आहेत देश सोडून. आता बघा भारतातला क्रिकेटर असतील किंवा खेळाडू असतील सगळ्याच प्रकारचे, हे कोण कोण खेळ सोडून गेले बघा. अग्नि चोप्रा USA मध्ये राहतोय, सिद्धार्थ त्रिवेदी USA मध्ये राहतोय, जगनकरण सिंग कॅनडा मध्ये राहतोय तो. म्हणजे
परत उन्मुक्त चंद हा USA मध्ये राहतोय, स्मिता पटेल या US मध्ये राहतात, हरमित सिंग हे सुद्धा USA मध्ये राहतात. आता ही लोक सगळी देश सोडून का जायला लागलेले आहेत बघा. आता हे बाकीचे सुद्धा, राजीव राम टेनिसपटू आहे, हा सुद्धा बाहेर देशात राहायला गेलेला आहे. कनक झा टेबल टेनिसपटू आहे, US मध्ये राहतो तो, त्याचे आई वडील पुण्यात आणि मुंबईमध्ये स्थायिक आहेत. शांती परेसरा सिंगापूरमध्ये राहते, केरळचे आहे ते. अमर देशे कुस्तीपट्टू आहे, कॅनडाला राहते. आता हे भारतीय वंशाचे जे खेळाडू आहेत किंवा हे काही बाहेरच्या देशातले. नसीर हुसेन इंग्लंडमध्ये, आजाद पटेल न्यूझीलंडमध्ये, मुंबई मधला आहे तो. शिवनारायण चंद्रपॉल वेस्ट इंडिज मध्ये राहिला आहे. म्हणजे ही लोक शेकडोच्या शेकडो लोक, कलाकार, क्रिकेटर ही बाहेर देशात का राहायला गेलेली आहेत, तर आपल्या देशामध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षण व्यवस्था चांगली नाही, न्याय व्यवस्था चांगली नाही, किंवा आपल्याकडे आरोग्याबाबत सुविधा नाहीत. देशातलं राजकारण अतिशय गलिच्छ पद्धतीचं सुरू आहे आणि यामुळंच लोक देश सोडून जायला लागलेले आहेत. आता हे सोडून गेले, पण आता देशातनं पळून कोण कोण गेले राजकारणी लोक बघा. पैसे हित कमावतात. भारतीय जनता पक्षाची किती लोक बघा देश सोडून गेली. तसंच या देशातनं घोटाळे करून जे उद्योगपती बाहेर गेलेले आहेत, जसं की विजय माल्या, नीरव मोदी, मोहन चोक्सी, हे असे अनेक घोटाळेबाज राजकारणी लोकांना पैसे दिले. त्यांनी 30 ते 40 कोटी रुपयाचे चेक दिले आणि देश सोडून पळून गेले. ललित मोदी असेल त्याच्यामध्ये. हे सगळे लोक देश सोडून का गेले, ते देशातलं वातावरण दूषित, देशामध्ये व्यवस्थित वातावरण नसल्यामुळं. आता बघा राजकारणी सुद्धा देश सोडून पळून जायला लागलेले. आता देशामध्ये या सगळ्या गोष्टीमुळं आंदोलनाचा पवित्रा देशामध्ये भलं मोठं असं आंदोलन होईल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. देशामध्ये त्या कॉक्रोच पार्टी आलेली आहे, तिचं आंदोलन आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचं आंदोलन चालू आहे. तर सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची आंदोलन सुरू आहेत आणि ती केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात. 2014 पर्यंत देशामध्ये पेट्रोल 60 रुपये 70 रुपये लिटर मिळणार नरेंद्र मोदींचं सरकार येताच ते 100 पार झालं. आता सुद्धा ते 110 115 वरती गेलेलं आहे. महागाईचा प्रचंड आगडोंब देशामध्ये उसळलेला आहे आणि या महागाईमुळे जनता त्रस्त आहे, सर्वसामान्य त्रस्त आहे, नोकरदार त्रस्त आहे आणि यामुळं अनेक जण देश सोडून गेले. तर या देशामध्ये राजकारण करणारी लोक बघा, त्यांची मुलं सुद्धा परदेशामध्ये वास्तव्यास आहेत, स्थायिक आहेत, तिथले मतदार आहेत. इथं पैसा कमवायचा आणि तिकडे नेऊन घरं, गाड्या, बंगले विकत घ्यायचं, असं राजकारणी लोकांचं आहे बघा. भारतीय जनता पक्षाच्या 18 पेक्षा जास्त मंत्र्यांची मुलं ही बाहेर देशात वास्तव्यास आहेत बघा. उपराष्ट्रपती जे आपले होते जगदीश धनखड, त्यांची मुलगी कामना ही बाहेर देशात राहते. ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांची मुलगी ही सुद्धा परकाला बाहेर देशात राहते. जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत यांचा मुलगा सुद्धा ध्रुव हा बाहेर देशात राहतो. पियुष गोयल वाणिज्य मंत्री यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा ध्रुव व राधिका दोघं बाहेर देशात राहतात. त्यांनी तिथलं मतदार कार्ड काढलेलं आहे त्या देशाचं. म्हणजे ह्या देशाशी त्यांचा काही संबंध नाही, फक्त त्यांची बाप हिथं राजकारण करतात, हिथं पैसा भरमसाठ कमवायचा आणि तिकडे जायचं. जर ह्या देशामध्ये नागरिक जर जागरूक झाले, लोकांनी जर ताणलं, तर मात्र तिकडल्या देशामध्ये जाऊन राहायचं. अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान बघा, त्यांची मुलगी नवमिषा ही सुद्धा बाहेर देशात राहते. देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मुलगा कार्तिक हा सुद्धा बाहेर देशाचा नागरिक घेऊन तो नागरिकत्व झालेला आहे. आता ज्योतिरादित्य सिंधिया नागरी उड्डाण मंत्री यांचा मुलगा सुद्धा महामौर्या हा सुद्धा बाहेर देशामध्ये स्थायिक झालेला आहे. तर माजी मंत्री स्मृती इराणी यांचा सावत्र मुलगा शानेल हा सुद्धा बाहेर देशामध्ये राहतो. प्रकाश जावडेकर माजी मंत्री यांची मुलगी अपूर्वा ही सुद्धा बाहेर देशामध्ये स्थायिक झालेली आहे. तसंच हरदीप पुरी जे पेट्रोलियम मंत्री यांचा मुलगा सुद्धा तिलोत्तल हा सुद्धा बाहेर देशात राहतो. तसंच मंत्री गजेंद्र शेखावत यांची मुलगी सुद्धा सुहासिनी ही सुद्धा बाहेर देशात राहते. तसंच बघा
शशी थरूर यांचा मुलगा सुद्धा बाहेर देशात USA मध्ये पत्रकार आहेत. चिदंबरम यांची मुलगी कार्तिकी ही सुद्धा आता हे शिक्षणाला आहे, ती ही शिक्षणाला उद्धव ठाकरे हे यांची मुलं शिक्षणासाठी आहेत. पण ही बाकीची जी आहेत हे कायमस्वरूपी इतर देशामध्ये राहायला गेलेले आहेत. म्हणजे देशाची परिस्थिती काय आहे, देशातल्या राजकारण्यांचे 90% मुलं हे बाहेर देशात कायमस्वरूपी राहायला गेलेले, तिथलं मतदान त्यांनी काढलेलं आहे. तर काहींची मुलं हे शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे भारतीय जनता पक्षाची लोक बाहेर देशामध्ये गेलेली आहेत. कारण की इथं जर काय वादविवाद झाला, जर काय उफाळलं तर मात्र बाहेर देशामध्ये आपण सोयीस्करपणे तिकडे राहू ह्याच्यासाठी यांनी ही केलेली सोय आहे. आपल्या देशातल्या या सगळ्या तरुणांनी, नागरिकांनी, ज्येष्ठांनी जागरूक झालं पाहिजे की हा आपला देश आहे आणि आपल्या देशातले जे राज्यकर्ते आहेत, आपण ज्यांना म्हणतो की आपल्यासाठी हे काहीतरी चांगलं करताल, परंतु हे सगळे मंडळी बाहेर देशामध्ये राहायला गेलेली आहेत आणि बाहेर देशामध्ये राहून हे आपल्या देशातला पैसा तिकडे घेऊन जात आहेत. याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तसंच हा व्हिडिओ जर आपल्या सगळ्यांना आवडला तर तो नक्की पुढे शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की आपल्या देशातले कलाकार, क्रिकेटर, उद्योगपती देश सोडून बाहेर जात आहेत, तिकडे वास्तव्यास राहत आहेत. तसंच या देशातले राजकारणी कसा इथं पैसा कमवून बाहेर देशात कसा पैसा घेऊन जातात हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. तसंच आपल्याकडले कलाकार असतील, हे असतील, देशामध्ये जे सध्याचं जे राजकारण सुरू आहे, म्हणजे वादविवादाचं, जातीय दंगलीचं, याच्यामुळं कसा देश सोडून लोक जात आहेत याचं सुद्धा उत्तम उदाहरण आहे. आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ह्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, जाणल्या पाहिजे मित्रांनो. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कराळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.